नमस्कार श्रोते हो. तुम्ही ऐकत आहात स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 28. श्यामली आणि केशव यांचं कोर्ट मॅरेज झालं होतं. त्यानंतर दोघांचं अगदी साध्या पद्धतीने मंदिरामध्ये विधिवत लग्न करण्यात आलं. लग्नासाठी फक्त फॅमिली मेंबर उपस्थित होते, कारण केशवच्या घरच्यांना साध्या पद्धतीने लग्न करायचं होतं. प्रल्हाद, सुलोचनाबाई आणि अनु या लग्नाला उपस्थित राहिल्या होत्या. सुलोचनाबाईने तर श्यामलीला सोन्याची अंगठी भेट दिली होती. किती केलं तरी ती सुद्धा त्यांच्या मुलीसारखी होती. आधी केशवला वाटलं होतं की प्रल्हाद शिकलेला नाही म्हणून त्याचे विचार पुरोगामी असतील, पण जेव्हा प्रल्हाद सोबत त्याची भेट झाली तेव्हा त्याचा भ्रम तुटला. प्रल्हाद अगदी मनमोकळ्या स्वभावाचा होता. त्याच्या डोळ्यामध्ये शारदाविषयी असलेलं प्रेम कोणाच्याही नजरेतून सुटलं नव्हतं. आपली मुलगी देश सोडून जाणार यामुळे सुदर्शन यांना भरून आलं होतं, कारण श्यामली वयाने लहान असली तरी ती घरामध्ये सर्वांची काळजी घेत होती. बाबा, श्यामलीचा ऊर भरून आला होता. तशी ती रडायला लागली. असं रडायचं नसतं. माझ्या दोन्ही मुलींना सुखात पाहून मी खुश आहे. आधीच्या जन्मी मी काहीतरी पुण्य केलं असेल, म्हणून मला असे समजूतदार जावई मिळाले. सुदर्शन दोन्ही मुलींच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले. पण श्यामलीचे अश्रू काही थांबायचं नाव घेत नव्हते. शांत हो श्यामू, आम्हाला तुझी अजिबात काळजी नाही, कारण माझी श्यामली समजूतदार आहे. केशव नक्की तुला समजून घेईल. शारदाने तिला जवळ घेतले. तुम्हाला बहिणीची काळजी कशी असणार? उलट तुम्ही माझी काळजी करायला हवी, कारण मला तिच्यासोबत दिवस काढायचे आहे, केशव म्हणाला. तसे सर्वजण हसायला लागले. येतो प्रल्हादराव, जमलं तर अमेरिकेमध्ये या, तुम्हाला मस्त फिरवतो, केशव त्याला शेक हँड करत म्हणाला. मी आपला गावी ठीक आहे, त्यात मला इंग्रजी बोलता येत नाही, म्हणून येऊन काही फायदा नाही, प्रल्हाद म्हणाला. तुमची बायको वकील आहे, तिला चांगलं इंग्लिश बोलता येतं. खरं सांगू तर आधी मला वाटलं होतं की शारदा मॅडमची पसंत चुकली, पण तुम्हाला भेटल्यानंतर मी चुकीचा ठरलो. तुम्ही अगदी परफेक्ट आहात. उगाच का शारदा मॅडमने तुम्हाला पसंत केला आहे, केशव म्हणाला. शारदाने एक नजर प्रल्हादच्या दिशेने पाहिलं. त्याच्या बोलण्यामध्ये तथ्य होतं. लग्न झालं. त्याच दिवशी प्रल्हाद घरी आला होता. सुदर्शनराव एकटे पडतील म्हणून शारदा माहेरी थांबली होती. त्यामुळे प्रल्हादचे कशात मन लागत नव्हते. त्यामध्ये दिवसभर ती कोर्टामध्ये असायची. त्यात प्रल्हादला मोबाईलवर बोलायची सवय नव्हती, त्यामुळे त्याने स्वतःहून तिला कॉल केला नव्हता. दुपारची वेळ होती. तो गवताच्या पेंढ्यांवर झोपला होता. यावेळी त्याला शारदाची प्रकर्षाने आठवण येत होती. तसं सागरचं लक्ष त्याच्यावर गेलं. काम सोडून असा निवांत का झोपला आहे? वहिनी नाही तर करमत नाही का? सागर त्याच्या शेजारी येऊन बसला. श्यामलीचं लग्न होऊन 2 दिवस झाले आहे, तरी शारदा घरी आली नाही. प्रल्हादची अवस्था पाहून त्याला हसायला येत होतं. आमची बायको माहेरी जावी म्हणून आम्ही देवाला साकडं घालतो. तू नशीबवान आहे की तुझी बायको स्वतःहून माहेरी गेली आहे. आत्ताच हे सुख उपभोगून घे, नाहीतर नंतर तू जा म्हणशील तरी वहिनी तुझी पाठ सोडणार नाही, सागर म्हणाला. तसा प्रल्हाद चिडला. काही पण बोलू नको, शारदा खूप चांगली आहे. माझ्या हातात असतं तर मी तिला कुठेच जाऊ दिलं नसतं. प्रल्हाद उठला व आपल्या कामाला लागला. तसा सागर मोठमोठ्याने हसायला लागला. तुझं नवीन लग्न झालं आहे, त्यामुळे तू असा बोलत आहे. तू मला नंतर भेट, घोडं मैदान दूर नाही.
तेव्हा तुझी अवस्था आमच्यासारखी होईल. हे अनुभवाचे बोल आहे. बायकोचा जाच कोणाला चुकला नाही. सागर मुद्दाम त्याला चिडवत होता. पण शारदाच्या आठवणीत त्याची अवस्था बेजार झाली होती. त्यामुळे तो घरात कोणाशी नीट बोलत नव्हता. शारदाची कोर्ट काम सुरू होती. प्रल्हादची ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती. पण वडिलांना असं एकटं सोडून जाणं तिच्या जीवावर आलं होतं. त्यामुळे तिचा नाईलाज होता. काय मग शारदा मॅडम, आणखी किती दिवस माहेरी तळ ठोकून बसणार आहे? बिचारे आमचे भाऊजी तिथे ताटकळत बसले असतील. मुग्धा मुद्दाम तिला डिवचत होती. असं काहीही नाही. त्यांना माझी आठवण आली असती तर मला भेटायला आले असते. पण त्यांच्यासाठी शेती महत्वाची आहे. शारदाच्या बोलण्यातून नाराजी दिसत होती. मी जो विचार करत होते तो बरोबर होता. तू खरंच भाऊजींच्या प्रेमात पडली आहे, हो ना? मुग्धाने विचारले. तशी शारदा गोड लाजली. तेवढ्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजली. तिने पाहिलं तर प्रल्हादने तिला कॉल केला होता, जे तिला अपेक्षित नव्हतं. हॅलो. शारदाने कॉल रिसीव्ह केला. मी कोर्टाच्या बाहेर तुमची वाट पाहत आहे, लवकर या, प्रल्हादने सांगितलं. तशी तिची कळी खुलली. तो आपल्याला भेटायला आला आहे यावर तिचा विश्वास बसत नव्हता. प्रल्हाद गेटच्या बाहेर उभा राहून तिची वाट पाहत होता. तितक्यात त्याला समोरून शारदा येताना दिसली आणि तो पाहतच राहिला. ब्लॅक जीन्स, फॉर्मल व्हाईट शर्ट, त्यावर ब्लॅक कोट. तिचा रुबाब काही औरच दिसत होता. त्याची तर नजर हटत नव्हती. तुम्ही अचानक आलात? शारदाच्या चेहऱ्यावरचे भाव सांगत होते की यावेळी त्याला समोर पाहून तिला किती आनंद झाला होता. पुढच्या आठवड्यामध्ये अनुचा वाढदिवस आहे. तिला स्कूटी घ्यायची होती. तुम्ही आला असता तर मदत झाली असती, प्रल्हाद म्हणाला. थोड्या अंतरावर एक शोरूम आहे, आपण तिथेच जाऊयात, शारदा म्हणाली. तशी त्याने बुलेट स्टार्ट केली. सर्वांसमोर त्याच्या बाईकवर बसायला तिला लाज वाटत होती, कारण बहुतेक वकील तिच्या ओळखीचे होते. पण किती केलं तरी तो तिच्या हक्काचा नवरा होता. म्हणून तिने जास्त विचार केला नाही व त्याच्या बुलेटवर आरामात बसली. तिने दोन्ही हात त्याच्या खांद्यावर ठेवले. तिला पाहण्यासाठी त्याचे डोळे तरसले होते. म्हणून तो मुद्दाम तिला भेटायला आला होता. नाहीतर स्कूटी घेण्यासाठी तो सागर सोबत सुद्धा जाऊ शकला असता. दोघेही शोरूम मध्ये आले. शारदाने स्वतःच्या पसंतीने बेबी पिंक कलरची स्कूटी पसंत केली. अनुला नक्की आवडेल, तुम्ही हीच फायनल करा, शारदा म्हणाली. एक्सक्यूज मी मॅडम, तुम्ही पेमेंट कसं करणार आहात? सेल्समनने विचारलं. मला गाडी हप्त्यावर घ्यायची आहे. आता मी 50,000 कॅश देतो. प्रल्हादने खिशातून पैसे काढले. त्याच्याजवळ सध्या इतकेच पैसे होते. आम्ही कॅशमध्ये घेणार आहोत. उद्या तुम्हाला फुल पेमेंट मिळून जाईल. तुम्ही ही स्कूटी बुक करा, शारदा म्हणाली. हे तुम्ही काय? प्रल्हाद पुढे काही बोलणार, शारदाने त्याच्या हातातून पैसे घेतले. तुम्ही कशाला पैसे भरत आहात? मी दर महिन्याला हप्ते भरत जाईल. तिच्याकडून पैसे घ्यायला प्रल्हादला संकोच वाटत होता. तुम्ही विसरत आहात की मी अनुची वहिनी आहे. त्या नात्याने माझी पण तिच्याप्रती काही जबाबदारी आहे. आपल्यामध्ये जे काही आहे त्यामध्ये दुजाभाव नको. इथं काहीही तुझं माझं नाही. जे काही आहे ते आपलं आहे. उद्या मी फुल पेमेंट करते आणि स्कूटी बाबांच्या घरी घेऊन जाते. अनुच्या वाढदिवसाला आपण तिला सरप्राईज देऊ, शारदा म्हणाली. त्याला आपल्या बायकोचा अभिमान वाटत होता. प्रल्हाद तिला घेऊन रेस्टॉरंटमध्ये गेला. प्रल्हाद एकटक तिच्याकडे पाहत होता. त्यामुळे ती विचारात पडली. असं काय पाहत आहात? शारदाने विचारलं.
तसा तो मंद हसला. आजपर्यंत कोणीही मला पैसे दिले नाही. जो तो फक्त माझ्याकडून पैसे घेत होता. पण तुम्ही काहीही विचार न करता मला इतकी मोठी रक्कम दिली. प्रल्हाद म्हणाला. तशी ती मंद हसली. माझ्यासाठी पैशापेक्षा नाती महत्वाची आहे. अनुची हौस आपण नाही करणार तर कोण करणार? आधी ती तुमची फॅमिली होती, आता आपली आहे. घरातील मोठे या नात्याने फॅमिलीची जबाबदारी आपल्या दोघांची आहे, शारदा म्हणाली. यापुढे प्रल्हादजवळ बोलायला शब्द नव्हते. आज तो पुन्हा नव्याने तिच्या प्रेमात पडला होता. तुम्ही घरी कधी येणार आहात? नाही म्हणजे आई विचारत होती. प्रल्हादची अवस्था पाहून तिला हसायला येत होतं. आईला सांगा मी काही लवकर येत नसते. त्यांनीच मला आणखी काही दिवस माहेरी राहायला सांगितलं होतं. शारदा म्हणाली. तसा त्याचा चेहरा पडला. तशी ती मोठमोठ्याने हसायला लागली. शारदा अजूनही घरी आली नव्हती. त्यामुळे प्रल्हादचं कशातच मन लागत नव्हतं. आईला सांगून उपयोग नव्हता, कारण आईनेच तिला माहेरी राहण्याची परमिशन दिली होती. तो अंगणामध्ये आपली गाडी वॉश करत होता. तशी सोनाली हातामध्ये कागद आणि पेन घेऊन आली. आत येता का भाऊजी? तुमच्याजवळ थोडं काम होतं. मला बँकेमध्ये नवीन अकाउंट ओपन करायचं आहे. त्यासाठी जामीनदार म्हणून तुमची सही हवी होती. सोनाली घरामध्ये सर्वांसोबत चांगली वागत होती. त्यामुळे तिने प्रल्हादचा विश्वास संपादन केला होता. थांब, आलोच. प्रल्हादने हात धुतले व हॉलमध्ये जाऊन बसला. सांग, कुठे करायची आहे सही? प्रल्हादने पेन हातामध्ये घेतला. सोनालीने कागदावर बोट ठेवून खून करून सांगितले. आधीच त्याला वाचता येत नव्हतं. त्यामुळे त्या कागदावर काय लिहिलं आहे हे माहिती पडायला मार्ग नव्हता. पण यावेळी सोनालीच्या चेहऱ्यावर असुरी आनंद पसरला होता. त्याने पेन कागदावर टेकवला. तितक्यात त्याची नजर सहज दरवाजावर गेली. तसा त्याच्या हातातील पेन जागीच थांबला. क्रमश. पुढील भाग ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.